गाईस तर आता तुम्हाला दाखवतो मी आपल्या शेडचं काम किती झालं आहे ते. म्हणजे आता आपल्या शेडचं स्ट्रक्चर तयार झालं आहे. स्ट्रक्चर आणि अँगल्स लावलेत आपले कंपाऊंडचे. तुम्हाला दाखवतो मी सगळं किती काम झालं आहे आणि काय नाही. हे बघा आपल्याशी हा एक शेड आहे, हा ब्रुडिंगचा शेड आहे. आणि हा बघा हा इथंशी आपल्या ना हा आहे मोठा पूर्ण. ह्याचं एवढं स्ट्रक्चर तयार झालं आहे. आणि आता आपले हे बघा जे आपले कंपाऊंडचे जे अँगल येतील ना, अँगल आहेत ना, तार लागेल तार त्याचे बघा हे तार हे आपण हे पोल पूर्ण सगळीकडे लावून घेतले आज. आता तुम्हाला इथून आपला शेड दाखवतो किती मोठं, खूप मोठं आहे. खूप म्हणजे 1000च्या वरती कोंबड्या आरामात राहतील, आरामात म्हणजे खूप मोठा आहे असा. आता हे बघा आपले सगळे असे पोल लागलेले आहेत बघा, सगळीकडे असे पोल लागलेले आहेत आपले. आता आपल्या ह्याचं शेडचं वगैरे काम आहे ना, थोडंच 10-15 दिवसात होऊन जाईल. 10-15 दिवसात होईल ना, मग त्यानंतर मग आपण आपली ब्रुडिंग सिस्टम त्या आपल्या ब्रुडिंगचं जो आपण शेड करतो ना त्यात करू. त्यात म्हणजे आणि अजून माझ्या डोक्यात प्लॅन आहे की जे आपली नेट पण आपली पिल्लीकोळ सोडतो त्यात पण आपण छोटंसं हे बनवू काय ब्रुडिंगसाठी. कारण की आपले तर पिल्ले लवकर कारण की आता आपल्या कोंबड्या पण पिल्ले देतील आणि पिल्ली म्हणजे अंडी देतील. आणि परत आपल्याकडे मशीन पण आहे. आणि अजून एक मशीन मी बनवतो पण मी स्वतः घरीच बनवतो मशीन. तर आपण पहिल्यांदा ट्राय करू होते का नाही. झाली तर चांगलंच आहे, नाही झाली तर नाही झाली, एवढं काय नाही. हे बघा आपले हा आहे ना हा, तर ह्याचा पण मी कुठेतरी ह्या कोपऱ्याला नाही तर त्या कोपऱ्याला कुठेतरी आपण पिंजरा करू. पिंजरा म्हणजे असंच पिल्ल्यांना रात्री राहायसाठी, कारण की आपल्याला दिवसभर पिल्ले आहेत ना ह्याच्यात असत. आता इकडं पिल्ल्यांनी मस्त की मुलं खायला पण सुरुवात केली. ते बघा दिसतंय.